स्थळावरती जाणार असल्याचं पाहायला मिळतं आहे। सध्या आपण पाहतो की दोन्ही ठाकरे बंधू हे शिवतीर्थ हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानी भेट घेत आहेत आणि त्यानंतर दिवंगत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जे काही स्मृतिस्थळ आहे त्या स्मृतिस्थळावरती जाऊन त्यांना अभिवादन करतील, त्यांचं दर्शन घेतील आणि त्यानंतर पत्रकार परिषदेला जातील। 12 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे। मात्र युतीची घोषणा करण्याआधी पुन्हा एकदा दोन बंधू राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेटताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे या भेटीमध्ये थोडी कौटुंबिक चर्चा सुद्धा होऊ शकते आणि त्यानंतर राजकीय युतीची घोषणा करताना दोन्ही बंधूंच्या माध्यमातून कोणकोणते मुद्दे आमदार किशोरीताई पेडणेकर मुंबईच्या माजी महापौर आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ताई, अखेर तो दिवस आला, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र, कसं पाहता? ऐतिहासिक दिवस? नाही, सगळ्यांच्या आनंदाचा दिवस। आपण इथे सगळ्यांचे चेहरे बघताय, सगळे आनंदी आहेत, आनंदाचा दिवस। पण किती जागा लढवणं काही सूत्र ठरले? नाही, सूत्र पक्षप्रमुख ठरवत आहेत, पण जास्तीत जास्त मुंबईकर या दोन्ही बंधूंना चांगल्यापैकी सपोर्ट करेल आणि 130च्या वर जागा निवडून देईल। काल एकनाथ शिंदेंनी टीका केली उद्धव ठाकरेंवर आणि रहमान डकेत असं म्हटलंय उद्धव ठाकरे। त्यांनी नाही टीका केली तर भाजप जवळच घेणार नाही, करायला पाहिजे। नक्कीच 0+0=0 होता अशी पण विरोधक टीका करताय। 0+0=0 होतं तर 1 लावून बघा काय होतं। आपण पाहतोय आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। आपल्या भाषेमध्ये किशोरीताई पेडणेकर यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलेलं आहे सत्ताधाऱ्यांना। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि मनसेचे नेते देखील आता शिवतीर्थवर या ठिकाणी दाखल झालेत। त्यानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी देखील आणि उद्धव ठाकरे आपल्या संपूर्ण कुटुंबासह सध्या शिवतीर्थवर इथे दाखल झालेत। स्वतः रश्मी ठाकरे देखील त्यांच्या सोबत या ठिकाणी आहेत। जेव्हा युतीची घोषणा केली जाईल त्यावेळेला संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी उपस्थित असणार आहे। 12 वाजेची वेळ देण्यात आलेली आहे। साधारणतः 20 मिनिटांचा कालावधी केवळ शिल्लक राहिलेला आहे आणि 12 वाजता युतीची घोषणा होणार असं स्वतः संजय राऊत यांनी सांगितलेलं होतं। खरं तर आम्ही एकत्र राहण्यासाठी एकत्र आलेलो आहोत, मराठी माणसासाठी, मुंबईसाठी आम्ही एकत्र येतोय, अशा प्रकारचं स्टेटमेंट, अशा प्रकारचं विधान याआधी देखील आपल्यापर्यंत पोहोचलं होतं। आणि एक ब्रेकिंग न्यूज आहे ती आपण पाहूया। तर युतीच्या घोषणेसोबत पत्रकार परिषदेमध्ये फॉर्म्युलाची देखील घोषणा करणार आहेत। आताची महत्त्वाची बातमी, तर युतीची घोषणा होईलच, मात्र मुंबई महापालिका असो किंवा इतरच्या महापालिका आहेत त्यामध्ये कोणता फॉर्म्युला असेल तर त्याची घोषणा देखील या पत्रकार परिषदेमध्ये केली जाणार आहे। अशा प्रकारे या निवडणुका लढवल्या जातील, कारण ज्या ठिकाणी मराठी मतदारांची संख्या जास्त आहे तिथे लढण्यासाठी दोन्ही पक्ष हे आग्रही होते। अधिकची अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून घेऊयात। निवृत्ती, युतीची जर घोषणा होणार मात्र त्यासोबत फॉर्म्युला देखील कळणार आहे, काय अपडेट? नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर युतीच्या घोषणेसाठी पत्रकार परिषद जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे आणि युतीच्या घोषणेसोबतच फॉर्म्युला देखील घोषणा केली जाण्याची शक्यता आहे। कारण की मुंबईसह ज्या आजूबाजूच्या महत्त्वपूर्ण महानगरपालिका आहेत या महानगरपालिका एकत्रित लढण्याचा मानस ठाकरे बंधूंचा आहे। त्यामध्ये ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, त्यासोबतच नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड या महानगरपालिकांचा समावेश आहे आणि याच महानगरपालिकांमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येणार असं स्वतः संजय राऊत यांनी देखील सांगितलं होतं। जेव्हा युतीची चर्चा सुरू झाली होती त्याच वेळी चर्चेच्या वेळेस देखील त्यांनी सांगितलं होतं की मुंबईसह आजूबाजूच्या महानगरपालिका आम्ही दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित लढतील असं त्यांच्या वतीनं सांगण्यात आलं होतं आणि त्या संदर्भात स्थानिक नेत्यांवरती विशेष जबाबदारी देण्यात आली होती। त्या नेत्यांच्या माध्यमातून सर्व चर्चा जी आहे ती चर्चा केली जात होती आणि मुंबईमधली विशेष करून चर्चा करत असताना वरिष्ठ नेते ज्या चर्चेमध्ये सामील होते त्यांना स्पष्ट आदेश दोन्ही पक्षप्रमुखांच्या वतीनं देण्यात आले होते की जोपर्यंत जागांचा तिढा संपत नाही, जोपर्यंत आपला फॉर्म्युला होत नाही तोपर्यंत युतीच्या घोषणेसाठी घाई नको अशी भूमिका जी आहे ते दोन्ही नेत्यांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। अखेर मुंबईचीच आणि आजूबाजूच्या सर्व मुंबई महानगरपालिकांची तिढा संपला आणि त्यानंतर अखेर आज 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा जी आहे ती युतीची घोषणा केली जाणार आहे। आणि सर्वांचं लक्ष निवृत्ती पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो। मात्र सध्या उद्धव ठाकरे आपल्या संपूर्ण कुटुंबासह राज ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजे शिवतीर्थवर उपस्थित आहेत। काही वेळातच दोघे बंधू या ठिकाणाहून